आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोंडाईचा शहरातून शिर्डीकडे निघणारी साई प्रेम पायी दिंडी यंदा 19व्या वर्षात प्रवेश करत आहे. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही दिंडी गेली 18 वर्ष अखंडपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचे कार्य ही दिंडी करत आहे. हजारो साई भक्त या भक्तिमय पदयात्रेत सहभागी होत असतात. यंदाच्या दिंडीचे अध्यक्षपद कवी व गायक युवराज थोरात यांच्याकडे आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष मकन माणिक साहेब यांचे विशेष मार्गदर्शन या दिंडीला लाभत आहे. दिंडीच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक एकात्मतेचाही संदेश दिला जातो. मार्गभर साईनामाचा अखंड जयघोष घुमणार आहे. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिमय होणार आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नवनीत बागले, युवराज काकडे, फकीरा जाधव, जगन चव्हाण, अशोक ईशी, ज्ञानेश्वर सुतारे, अमृत गव्हाणे आणि सुरेश पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी आयोजनात सक्रिय आहेत. भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दोंडाईच्यातून शिर्डीकडे निघणारी ही दिंडी श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. यंदाही साई भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धेचा हा प्रवास पुन्हा एकदा भक्तीचा नवा अध्याय लिहिणार आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, दोंडाईच्या. की समता, बंधुत्व आणि एकता ही प्रत्येकाने राखली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने ज्याच्या धर्मानुसार, श्रद्धेनुसार, उपासनेनुसार प्रत्येकाने करायला पाहिजे हे मान्य आहे. पण साईबाबा अंधश्रद्धेला बिलकुल मानत नाही, अंधश्रद्धा त्यांना चालत नाही. तर आम्ही साईबाबांचेच भक्त आहोत आणि विचारांचेच पाईक आहोत. कारण त्यांनी हिंदू मुस्लिम एकता जपली आहे आणि ती जपणारे आम्ही आहोत. एवढंच बोलतो.